हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव वृषाली उन्हाळे आणि तुमचं मी मनापासून स्वागत करते ह्या नवीन कोऱ्या आपल्या अशा व्हिडिओमध्ये. थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल व्हिडिओ कशा रिलेटेड आहे ते. सो अगेन ट्रॅव्हल व्हिडिओ आहे आणि राजस्थानमध्ये उदयपूर आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. सो तुम्हाला फुल डिटेल इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या व्हिडिओला जितकं जास्त होईल तितकं शेअर करा, लाईक करा आणि कोणतेही डाऊट असेल तर कमेंटमध्ये बिनधास्तपणे विचारू शकतात. सो टाइम वेस्ट न करता मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. राजस्थान म्हटलं की जसं प्रत्येक सिटीला एक वेगवेगळं नाव आहे, तसंच उदयपूर हे एक सिटी ऑफ लेक्स और व्हाईट सिटी म्हणून पण ओळखलं जातं. सर्वात पहिले आपण जाणून घेणार आहोत बेस्ट टाइम टू व्हिजिट काय आहे ते. तर ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान तुम्ही बिंदासपणे उदयपूर जाऊ शकतात. बिकॉज ह्युमिडिटी जास्त असते, त्यामुळे तुम्ही जर दुसऱ्या कोणत्या सीझनमध्ये गेलात तर तुम्हाला त्रास होऊ शकतो उन्हाचा. त्यामुळे शक्यतो विंटर्समध्ये जाणं प्रेफर करा. नेक्स्ट इज हाऊ टू रीच. सो तुम्हाला उदयपूरला जाण्यासाठी 3 वे आहेत. अगेन तुम्ही बाय रोड जाऊ शकतात, बाय ट्रेन जाऊ शकतात, बाय फ्लाईट जाऊ शकतात. सो जर बाय रोड जाणार असाल तर सर्वात जास्त कनेक्टेड सिटी आहे उदयपूर. तुम्ही जोधपूर जवळ आहे, जयपूर जवळ आहे, अहमदाबाद जवळ आहे. सो तुम्हाला बाय रोड गेलात तरी काही इश्यू नाही. आणि बाय ट्रेन जाणार असाल तर तुम्हाला नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे उदयपूर सिटी रेल्वे स्टेशन आहे. सो तुम्ही तिथे जाऊ शकतात. आणि बाय फ्लाईट जाणार असाल, बाय एअर जाणार असाल तर तुम्हाला महाराणा प्रताप एअरपोर्ट आहे उदयपूरचं, ते नियरेस्ट एअरपोर्ट आहे. सो तुम्ही तोही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तुम्ही कोणत्या वेनी येतात हे तुमच्यावर डिपेंड असणार आहे. सो उदयपूर ही चांगली वेल कनेक्टेड सिटी आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेनी उदयपूरला पोहोचू शकतात. व्हॉट टू ईट मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की तुम्ही उदयपूरला गेल्यावर काय काय खाणार. सो प्लीज राजस्थानला गेलात आणि स्पेसिफिक उदयपूर आहे तर दाल बाटी चूरमा बिलकुल मिस करू नका. तुम्ही तिथे कुल्हड कॉफी, कुल्हड चाय ट्राय करू शकतात. अगेन तुम्ही तिथे गेल्यावर गट्टे की सब्जी, गट्ट्याची भाजी असते तीही ट्राय करू शकतात. अजून खूप सारे त्यांचे जिलेबीज आहेत, घेवर्स आहेत. हे राजस्थानचे स्पेसिफिकली खूप चांगले मानणारे चांगले डेझर्ट्स आहेत, तुम्ही ते ट्राय करू शकतात. ओके, तर ही ट्रिप आपली असणार आहे 3 days 2 nights ची. मी आयटिनरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 3 days 2 nights ची. सो तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला दिवस एक्सटेंड करायचे, डेज एक्सटेंड करायचे आहेत बिकॉज ऑफ तुम्ही कधी पोहोचणार आहात उदयपूरमध्ये त्यावरही डिपेंड असणार आहे तुमचं किती डेज होतील आणि किती नाईट्स होतील. सो ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग प्लॅन करू शकता. सो ओके, तर आपल्या ट्रिपची सुरुवात म्हणजे जो डे 1 आहे आपण तो स्टार्ट करणार आहोत अर्ली मॉर्निंग. सो अर्ली मॉर्निंग स्टार्ट केल्याने तुम्हाला जास्तीत जास्त प्लेसेस आहेत ते एक्सप्लोअर करता येईल. त्यामुळे तुमची कोणतीही ट्रिप असो तर तुम्ही ती ट्राय करा की अर्ली मॉर्निंग स्टार्ट करण्याचं. आणि सर्वात पहिले तुम्ही हॉस्टेल्स किंवा रूम्स सर्च करू शकतात. काही हॉस्टेल्स आणि रूम्सचे ऑप्शन्स मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तुम्ही नक्कीच ते चेकआउट करू शकता तुमच्या ट्रिपसाठी. सो डे 1 ची सुरुवात आपण अर्ली मॉर्निंग केल्यानंतर मस्त फ्रेशन अप व्हा, रूम वगैरे घ्या. त्यानंतर तुम्ही छान प्रकारे असं नाश्ता करा. राजस्थानमध्ये उदयपूरमध्ये स्पेसिफिकली चाट खूप फेमस असल्यामुळे खूप सारे चाटचे स्टॉल्स असतील, त्यामुळे तुम्ही तेही खाऊ शकतात. किंवा सकाळी तुम्ही रबडी वगैरे तुम्हाला जे वाटेल ते, तुम्ही कचोरी वगैरे तिथली फेमस आहे त्यामुळे तीही तुम्ही ट्राय करू शकतात. तुम्ही जेही तुमची रूम्स किंवा हॉस्टेल जे सर्च करतायत ते शक्यतो ट्राय करा अशा पॉईंटला घेण्याचं की ते सर्व तुमचे जे मेन प्लेसेस आहेत लाईक सिटी पॅलेस आहे, जलमंदिर आहे किंवा जगदीश टेम्पल आहे, हे सर्व तुमच्या गणगौर घाट आहे, हे तुमच्या सर्वांच्या जवळ असेल. आणि तेच हॉटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्याचं ट्राय करेन. तर तुम्ही फ्रेशन अप होऊन नाश्ता वगैरे करून ज्यावेळेस तुम्ही एक्सप्लोअर करायला निघणार तर सर्वात पहिले मी तुम्हाला सजेस्ट करेल की जगदीश टेम्पल आहे, ह्यापासून सुरुवात करा. खूप छान टेम्पल आहे आणि खूप छान वाईब्स आहे त्या टेम्पलची, त्यामुळे ते एक्सप्लोअर करा. त्यानंतर तुम्ही जाऊ शकता डिरेक्टली सिटी पॅलेसला. सिटी पॅलेस अराउंड जर तुम्हाला सिटी पॅलेस बाहेरून बघायचं आहे, बाहेरून एक्सप्लोअर करायचं आहे, छान छान फोटोज क्लिक करायचे असेल तर तुम्ही सिटी पॅलेसचं अराउंड तिकीट आहे बाहेरून बघण्याचं 50 rupees पर पर्सन. सो त्यामुळे तुम्ही बाहेरून एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता. सिटी पॅलेस खूप मोठा आहे त्यामुळे खूप टाइम लागेल तुम्हाला आतून जर एक्सप्लोअर करायचं असेल. जर तुम्ही आतून एक्सप्लोअर करणार आहात, तुम्हाला म्युझियम बघायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही एक पूर्ण दिवस हा सिटी पॅलेसलाच द्या, कारण की त्याच प्रकारे तुम्हाला पूर्ण एक्सप्लोरही करता येईल आणि त्या आतमध्ये म्युझियममध्ये काय काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला जाणूनही घेता येईल. जर तुम्हाला म्युझियम वगैरे मध्ये जास्त इंटरेस्ट नसेल आणि तुम्हाला फोटोज वगैरे क्लिक करायचा असेल
असेल तर तुम्ही फक्त 50 रुपीजचं तिकीट घेऊन बाहेरून सिटी पॅलेस एक्सप्लोर करा, फोटोज काढा, तो बघा, हे सफिशियंट आहे. सिटी पॅलेस एक्सप्लोर झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट बघायला जाऊ शकता जगमंदिर. सिटी पॅलेस ते जगमंदिर आहेत, इथे बोट राईड चालते, त्यामुळे तुमचं अराउंड 600 पर पर्सन हे तुम्हाला तिकीट असेल बोट राईडचं. त्यामुळे तुम्हाला जगमंदिर बघण्याचं इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच बोट राईड करा आणि छान एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला आवडेलही. जगमंदिर बघून झाल्यानंतर तुम्ही नंतर गणगौर घाटलाही जाऊ शकतात. तो एक ऑप्शन तुमच्या आयटिनरीमध्ये असू द्या. अदरवाईज तुम्ही कर्णी माता टेम्पल आहे तिथे जाऊ शकतात. अराउंड 110 रुपीजचं तुम्हाला तिकीट असेल. रोपवेने तुम्हाला वर घेऊन जातात कर्णी माता टेम्पलमध्ये, तुम्ही त्याचंही दर्शन करू शकतात. सो ह्या प्रकारे असा तुम्ही टेम्पल्स, काही लेक्स, काही पॅलेस, असं तुमचा डे मिक्स असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा डे हा तिथे एंड करू शकतात. सो आपल्या डे 2 ची सुरुवात होते सज्जनगड पॅलेसमधनं. तर तो पॅलेसला जाण्यासाठी तुम्हाला अराउंड टॅक्सीवाले, कॅबवाले तुमच्याकडून 50-20 रुपीज घेतील तुम्हाला तुमच्या लोकेशनपासनं, म्हणजे तुमच्या रूम्सपासनं तर सज्जनगड तिथे पॅलेसपर्यंत जाण्यासाठी. सो तुम्ही तिथे जाणार असाल तर तुम्हाला 174 अराउंड 200च्या आतमधलं तिकीट्स तुम्हाला काढावे लागेल. त्याच्यानंतर तुम्ही तिथे हवेलीमध्ये गेल्यावर, पॅलेसमध्ये गेल्यावर तुम्हाला वर जाण्यासाठी एक कॅब लागेल, किंवा तुमचे स्वतःचे पर्सनल व्हेकल असेल तर खूप चांगलं. जर नसेल तर तुम्हाला कॅबचा अराउंड 200 रुपीज हा खर्च येऊ शकतो. सो त्यामुळे तेही एक माइंडमध्ये ठेवा. सज्जनगड पॅलेस एक्सप्लोर करून झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता बागोर की हवेली. बागोर की हवेलीचा अराउंड 110 रुपीज तिकीट आहे. सो तुम्ही तिथे टॅक्सीपर्यंत तुम्ही तिथे इझिली पोहोचू शकतात. सर्व पॅलेसेस हे जवळजवळ असल्यामुळे तुम्हाला कनेक्टिव्हिटीचा इश्यू येणार नाही. अगेन ते एक्सप्लोर करून झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता चहेलो की बाडीमध्ये. सो अराउंड त्याचं पण तिकीट 50 रुपीज पर पर्सन ऑर फॉरेनर्ससाठी काहीतरी वेगळी अमाऊंट आहे. सो तुम्ही ते कन्सिडर करून चला. अगेन एक मोठी गोष्ट सांगायची तुम्हाला राहून गेली, जर तुम्हाला फोक डान्स बघायचा असेल तर तुम्ही बागोर की हवेलीमध्ये जाऊ शकतात. तिथे तुम्हाला इव्हिनिंगमध्ये तुम्ही बागोर की हवेलीमध्ये तो पुन्हा फोक डान्स आहे तो तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. त्यानंतर तुम्ही तुमचा दिवस एंड केला तरीही चालेल. तर तुम्ही तुमच्या आयटनरीमध्ये थोडासा चेंज करू शकता. तुम्ही सर्वात पहिले चहेलो की बाडीमध्ये जाऊ शकतात, त्यानंतर तुम्ही बागोर की हवेलीमध्ये जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला फोक डान्सही एन्जॉय करता येईल आणि इव्हिनिंगही असेल. त्यामुळे तुम्ही दोन्ही पॅलेसही एक्सप्लोर करू शकता, त्याचबरोबर तुम्ही डान्सही बघू शकतात. सो इट्स ऑथेंटिक राजस्थानी डान्स. सो तो तुम्ही नक्कीच बघितला पाहिजे. डोंट मिस दॅट. अगेन त्यानंतर तुम्ही डिनर वगैरे करून तुमचा डे 2 हा एंड करू शकतात. ओके, तर आपण आपला डे 3 वळूया. सो डे 3 मध्ये तुम्ही अर्ली मॉर्निंगला स्टार्ट करण्याचा ट्राय करा डे 3 पण. त्याचबरोबर तुम्ही सर्वात पहिले व्ह्यूजवर ह्यावेळेस फोकस करूया आणि त्यामुळे डे 3 मध्ये तुम्ही बाहुबली हिल्सला जाऊ शकता. तिथे छान असा तुम्हाला व्ह्यू दिसेल. त्याचबरोबर तुम्हाला तिथनं तुमच्या टॅक्सीज, कॅब सर्व अवेलेबल असतं. त्यामुळे तुमच्या रूमपासनं बाहुबली हिल्स अराउंड 14 to 15 किलोमीटर्स वे आहे. सो तुम्हाला जाण्यासाठी काही इश्यू येणार नाही. जर तुम्हाला ट्रेकिंग आवडते तर प्लीज बाहुबली हिल्स मिस करू नका, कारण की बाहुबली हिल्सला गेल्यावर तुम्हाला अराउंड 15 ते 20 मिनिटाचा एक ट्रेक आहे. तुम्ही ते केल्यावर तुम्हाला छान असा लेक व्ह्यू तुम्हाला दिसणार आहे, पूर्ण बाहुबली हिल्स दिसणार आहे. सो प्लीज तुम्ही ते मिस करू नका. खूप छान व्ह्यू तुम्हाला तिथं भेटेल आणि खूप छान 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 असे तुमचे फोटोजही निघतील. ओके, त्यानंतर तुम्ही तुमचे फोटोज क्लिक झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकतात जे उदयपूरचं जे मार्केट आहे, तुम्ही स्ट्रीट शॉपिंग करू शकतात, किंवा तिथे चाट भंडास असतात, कचोरीज वगैरे तुम्ही ते ट्राय करू शकतात. त्यामुळे तुमचा जो डे 3 आहे तो हेक्टिक न ठेवता थोडा रिलॅक्स ठेवा, कारण की तो तुमचा उदयपूरमध्ये लास्ट डे असणार आहे. जर तुम्हाला कार्स आवडतात तर प्लीज उदयपूरमध्ये कार म्युझियम आहे तर ते तुम्ही बघायला मिस करू नका. सो डे 3 मध्ये तुम्ही ते ॲड केलं तरीही चालेल. अदरवाईज तुम्ही स्ट्रीट शॉपिंग करू शकतात, स्ट्रीट फूड ट्राय करू शकतात तिथलं. त्याचबरोबर तुम्ही छान 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 असं तिथले ऑक्सिडाइज ज्वेलरी वगैरे आहे तेही तुम्ही ट्राय करू शकतात. खूप छान भेटतात तिथे. सो अशा प्रकारे तुमचा डे 3 तुम्ही एंड करू शकतात. अदरवाईज तुम्ही त्या दिवशीची रात्रीची फ्लाईट घेत असाल, रात्रीची ट्रेन घेत असाल तरी इट्स ओके. अदरवाईज तुम्ही जो तुमचा डे एंड होणार डे 4 मध्ये, डे 4 ची स्टार्टिंग आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही रिटर्नची फ्लाईट, ट्रेन वगैरे काय असेल त्या अकॉर्डिंग तुमची ट्रिप प्लॅन करू शकतात. सो अशा प्रकारे आपली डे 3 days आणि 2 nights ची आयटनरी मी तुमच्यासोबत शेअर केली. जर तुम्हाला ह्यामध्ये काही अजून ॲडिशनली ॲड करायचं असेल किंवा तुम्हाला कोणत्याही ट्रिपमध्ये डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकतात. आणि माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं ह्या डिटेल्स तुम्हाला, माझ्या उदयपूरच्या ट्रिपबद्दलच्या डिटेल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं ट्राय केलेलं आहे. सो अजून ॲडिशनली मी काही टाकू शकत
अजून काही ॲडिशनली मी जर टाकू शकले तर मी ते नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, तर तुम्ही प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. हॉटेल्सच्या डिटेल्स, हॉस्टेलच्या डिटेल्स आणि पॅलेसचे जे तिकीट्सचे डिटेल्स आहे ते किती रुपीज, काय खर्च आहे काय नाही, मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्याचं ट्राय करेल. सो अराउंड तुमची ट्रिप हे ह्या प्रकारे तुम्ही प्लॅन केली तर खूप छान असे फोटोज तुमचे येतील, खूप छान अशी तुमची ट्रिप होईल आणि तुम्ही नक्कीच उदयपूर एन्जॉय करू शकाल. आणि उदयपूरला टेम्परेचर असल्यामुळे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विंटरमध्ये जाण्याचं ट्राय करा. ओके, लास्टला आपण डिस्कस करणार आहोत की खर्च किती येईल. सो फूड, ट्रान्सपोर्टेशन्स आणि तिथले तिकीट्स, पॅलेसचे तिकीट्स किंवा बोट राईड वगैरे असं कन्सिडर केलं तर तुम्हाला अराउंड 7,000 ते 8,000 खर्च येऊ शकतो. तर तुमच्या अकॉर्डिंग आहे, तुम्ही रूमचा किती खर्च करता. मी पर पर्सन 600 रुपीज पर डेचा मी खर्च पकडला. जे हॉस्टेल्स वगैरे आहेत ते तुम्हाला कमी रेंजमध्येही भेटतील किंवा जास्त रेंजमध्येही भेटतील. सो डिपेंड्स ऑन यू, तुम्ही कोणत्या सीझनमध्ये जातात, कोणत्या टाईममध्ये जातात त्यावर डिपेंड आहे हे की तुम्ही कोणते कोणते प्लेसेस व्हिजिट करणार आहात, कोणते कोणते पॅलेस व्हिजिट करणार आहात. त्यामुळे ते पॅलेसवर डिपेंड असणार आहे की तुमचा खर्च किती होईल. ओके, तर अशा प्रकारे मी तुम्हाला 3 days 2 nights मी आयटेनरी, उदयपूरची आयटेनरी मी तुमच्यासोबत शेअर केली. हा व्हिडिओ थोडा जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ हा असणार आहे ईशा फाउंडेशन आदियोगीबद्दलचा. सो तुम्ही कसं जाणार काय ना मी तुम्हाला पूर्ण त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर त्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर त्या बेल आयकनला क्लिक करा, कारण की माझा नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नक्कीच तिथे अपडेट भेटेल. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा, ज्याच्यासोबत तुम्हाला फिरायचं आहे त्याच्यासोबत हा नक्कीच शेअर करा. आणि ओके, सो असा माझा व्हिडिओ होता. आणि हां, काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे. तुम्ही कोणतेही डाऊट्स असेल तर ते बिनधास्तपणे विचारू शकतात. सो अगेन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.